सीबा दिबोत दे. आपले चोंदलेले नाक हलवीत राजेश म्हणाला. राजेश सोफ्यावर मांडी घालून बसला होता. त्याने अंगावरून ब्लँकेट घट्ट ओढून घेतले होते. त्याच्या आजूबाजूला वापरलेला टिश्यूचा खच पडला होता. सर्दी झाल्यामुळे त्याने ऑफिसला आज दांडी मारली होती. सतत वाहणारे नाक व एकामागोमाग एक येणारा शिंका यांनी तो बेजार झाला होता. आणि त्याच्या एकामागोमाग एक येणाऱ्या मागण्यांनी त्याची बायको सीमा बेजार झाली होती. सीमाने टीव्हीचा रिमोट त्याच्या हातात दिला. आता शांतपणे टीव्ही पाहत बसा व मला माझी कामे करू द्या, ती म्हणाली. राजेशने एक हात ब्लँकेटच्या बाहेर काढून तो रिमोट ओढून आत घेतला. बराच वेळ रिमोटशी झटापट केल्यानंतर त्याची चूक त्याच्या लक्षात आली. मग त्याने रिमोट ब्लँकेटच्या बाहेर काढला आणि बटन दाबले. टीव्ही चालू झाला. आताची ठळक बातमी. सरकार सर्दीच्या औषधांवरील GST वाढवणार. हे ऐकून रागाने त्याने चॅनल बदलला. दुसऱ्या चॅनलवर क्रिकेटची मॅच चालू होती. सीबा उशी आदूत दे. बराच वेळ एकाच जागी बसून राजेशच्या पाठीला रग लागली होती. सीमाने त्याला उशी आणून दिली. उशीला टेकून पाय ताणून तो मॅच बघत बसला. पण मॅच पाहण्याचा त्याचा आनंद फार वेळ टिकला नाही. अदे दे विदात कोटी आऊट जादा. त्याचा एकमेव आवडता खेळाडू बाद झाल्यामुळे त्याचा मॅचमधला रस संपला. त्याने टीव्ही बंद केला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. ऑफिसमधून बॉसचा फोन होता. अरे राजेश, ऑफिसला का आला नाहीस आज? सद बदा सर्दी झाली आहे, राजेश म्हणाला. काय म्हणालास? बदात गर्दीची साडी आहे. राजेशने सकाळीच एखादा पेक घेतला की काय अशी शंका बॉसला आली. सद बी आदादी आहे. राजेशने पुन्हा एकदा प्रयत्न केला. तू अडाणी आहेस ते मला माहिती आहे. तरीही मी तुला कामावर ठेवलेच ना. तू ऑफिसला का आला नाहीस ते सांग. राजेशच्या बॉसला त्याची आणि द ची भाषा कळणे शक्य नव्हते. थोडा वेळ बॉसबरोबर शाब्दिक झटापट करून राजेशने नाईलाजाने त्याच्या बायकोकडे फोन दिला. सीमाने फोन घेतला. सर, ते आजारी आहेत. त्यांना सर्दी झाली आहे म्हणून आज ते ऑफिसला आले नाहीत. पण तुम्ही म्हणत असाल तर मी पाठवून देते. ही बॅच ऑफिसला गेली तर बरेच होईल असा विचार करून ती म्हणाली. नको नको, बॉस पटकन म्हणाला. सर्दी झालेला राजेश ऑफिसला आला तर उरलेला स्टाफ पळून जाईल याची त्याला खात्री होती. त्यांना विश्रांती घेऊ द्या आणि पूर्ण बरे झाल्यावरच ऑफिसला पाठवा. आणि सीमाने निराशेने फोन ठेवला. बघ बला किती बदवा आहे ऑफिसमध्ये. बॉदने बोन गेदा. राजेश छाती फुगवून म्हणाला. कसलं डोंबलाचं आलंय महत्त्व तुम्हाला? सीमा फणाकार्याने म्हणाली. गेल्या वेळी तुम्ही आठवडाभर दांडी मारली होती तेव्हा ऑफिसमध्ये कोणाच्या लक्षात सुद्धा आले नव्हते. यावेळी तुमच्याकडे ऑफिसच्या वॉशरूमची चावी आहे म्हणून त्यांनी फोन केला. ते माणूस पाठवणार आहेत. त्याला चावी तेवढी द्या. ते ऐकून राजेशचा चेहरा गरीब मालकाच्या गरीब गाईप्रमाणे दिसू लागला. तो सीमाला काही प्रत्युत्तर देणार तेवढ्यात घराची बेल वाजली. सीमाने दार उघडले. दारात शेजारची मोहिनी उभी होती. सीमा, अगं थोडी साखर देतेस का? सीमा साखर आणायला आत गेली. अय्या राजेश भाऊजी, तुम्ही आज घरी कसे? ऑफिसला गेला नाहीत? मोहिनीही तिच्या नावाप्रमाणे मोहक होती. त्यामुळे तिच्याशी बोलण्याची संधी सोसायटीतील पुरुष सोडत नसत. राजेशसुद्धा याला अपवाद नव्हता. बी आदादी आहे, बदूत गेदो नाही, राजेश म्हणाला. पण त्याचे बोलणे मोहिनीच्या डोक्यावरून गेले. तिने चेहरा कसूनुसा केला व स्पष्टीकरणासाठी सीमाकडे बघितले. पण सीमा साखरेची वाटी हातात घेऊन मख्ख चेहऱ्याने उभी होती. आपण त्या गावाचेच नाही असा आविर्भाव तिने आणला होता. पण मनातून मात्र तिला खूप हसू येत होते. राजेशने अजून काही बोलण्यापूर्वी मोहिनीने वाटी घेतली व लगबगीने निघून गेली. सीमाने हसू दाबत दार बंद केले. राजेशचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. थोड्या वेळाने राजेशची पुन्हा चुडबुड सुरू झाली. सीबा, चहा एक कप, त्याने फरमान सोडले. आधे घा दूध. सीमा नुकतीच धान्य पाखडायला बसली होती. तिने चरफडत हातातले सूप बाजूला ठेवले व चहा करायला आत गेली. तिने वाफडत्या चहाचा कप राजेशच्या हातात दिला. अगं चहा बदोबत बिदकी दे, पद दे. सीमाने 2 बिस्किटे आणून दिली. राजेशने बिस्किटं चहात बुडवले. पण ते खाण्यापूर्वी सुटून हातात पडले. त्याने दुसरे बिस्किट चहात बुडवले. त्याने सुद्धा पहिल्या बिस्किटासारखीच हाराकिरी केली. बहुधा त्यांना जिवंतपणे राजेशच्या तोंडात जाणे पसंत नसावे. सीबा, अगं चबजा देतेस का? बिदकी दे, चहात पददी. सीमाच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्याने पीत अशी पुस्ती सोडली. सीमाने त्याला चमचा आणून दिला. राजेशने चमच्याने बिस्किट खाण्याऐवजी चहा ढवळला. त्यामुळे त्या चहाचे आता बिस्किटांच्या सूपमध्ये रूपांतर झाले. राजेशने डुगडुगत्या हाताने फुर फुर करत चहा संपवला. चहा पिऊन झाल्यावर त्याला थोडी हुशारी वाटली.
तरीही बिस्किट खाण्याच्या नादात चहागार झाल्याची चुटपुट त्याला लागून राहिली. थोड्या वेळाने त्याला भूक लागली. सीबा, सूप आद, तो म्हणाला. सीमाने तिच्या हातातला सूप राजेशच्या हातात दिला. बरे झाले. बसल्या बसल्या तेवढं काम तरी करा. तो डबा पाखडून संपवा. राजेशला हसावे की रडावे ते कळेना. आपण धडधाकट असताना घरातले एकही काम करीत नाही, तरीही आजारी असल्यावर आपण काम करू असे आपल्या बायकोला कसे काय वाटले याचेच त्याला आश्चर्य वाटले. अगं तोब्या, तो ते सूप दयात कदू दे ते प्यायदा. सीमाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तिने राजेशच्या हातातून सूप खसकन ओढून घेतला व जमिनीवर आदळला आणि टोमॅटोचे सूप तयार करायला आत निघून गेली. काही घडलेच नाही अशा आविर्भावात राजेशने शेजारी पडलेला पेपर उचलला व वाचू लागला. थोडा वेळ त्याने वाचण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पाणी भरल्या डोळ्यांना अक्षरे दिसेनात. पेपरमधल्या आलिया भटचा फोटो त्याला रणवीर कपूर सारखा दिसू लागला. तेव्हा त्याने पेपर बाजूला ठेवून दिला. मग त्याने कंटाळा घालवण्यासाठी प्राणायाम करायचा प्रयत्न केला, पण गच्च झालेल्या नाकातून टीचभरसुद्धा हवा आत शिरत नव्हती. शेवटी त्याने तो नाद सुद्धा सोडून दिला. मग वेळ घालवण्यासाठी त्याने त्याचा फोन हातात घेतला व मायबोलीची वेबसाईट चालू लागला. तेथे त्याला माबोवाचक या लेखकाची अंधारी रात्र ही भयकथा दिसली. त्याने ती वाचायला सुरुवात केली. त्याने ती कथा वाचून झाल्यावर वैतागाने फोन बाजूला ठेवला. अरे ही काय कथा आहे? यात ना भूत ना प्रेत ना मांत्रिक अन भयकथा म्हणे. आणि लेखकाचे नाव तरी काय? तर म्हणे बाबोवाचक. अरे तू वाचक आहेस की लेखक हे एकदा ठरव. कोणत्याही विषयावर कथा लिहितो? उद्या सर्दी झालेल्या माणसावर सुद्धा एखादी विनोदी कथा लिहिशील? स्वतःच्याच विचारांवर राजेश खुश झाला. आपण प्रगल्भ वाचक झालो आहोत असे त्याला वाटले. सीमा टोमॅटोचे सूप तयार करून घेऊन आली. गरमागरम सूपच्या वाफेने राजेशने नाक हुळहुळू लागले. त्याने मोठा आ वासला आणि सटकून एक शिंक हाणली. त्या शिंकेच्या फटकाराने शेजारचा वापरून टाकलेला टिश्यू उडून त्याच्या बायकोच्या तोंडावर जाऊन आदळला. तिने त्याच्याकडे तुडवू की चिचू अशा नजरेने पाहिले. त्याने घाबरून त्याची नजर फिरवली व आपण त्या गावचीच नाही असे दाखवण्यासाठी गाणे गुणगुणू लागला. बेदे दोद दा दूधू बेदे प्याद की दूध. सीमा दात होठ खात हातांच्या मुठी वळवीत तोंड धुवायला आत निघून गेली. सीमाची आई म्हणायची, सर्दी झालेला माणूस आणि वर्दी घातलेला माणूस यांच्यापासून 4 हात लांब राहावं. प्रकरण कधी अंगावर शेकेल हे सांगता यायचं नाही. सीमाला नुकतीच त्याची प्रचिती आली होती. जर वर्दी घातलेल्या माणसाला सर्दी झाली तर काय होत असेल या विचाराने तिला हसू आले. सीबा पाधी आद. सूप पिऊन झाल्यावर राजेश म्हणाला. सीमाने पाणी आणले आणि दुरूनच तिचा हात लांब केला. त्यानेही त्याचा हात लांब केला, तरीही त्याच्या हातांमध्ये फूटभर अंतर होतं. त्याच्या कपाळावर आठ्या पडला. ती आणखी थोडी पुढे आली, पण गरजेपेक्षा 1 इंचभर सुद्धा जास्त नाही. शेवटी त्याने कसबसा पेला हातात घेतला व पाणी पिले. सीमा टिश्यू दे. गरमागरम सूप पिल्यामुळे राजेशचे नाक थोडे मोकळे झाले होते आणि आता ते गळायला लागले होते. त्याचे उच्चारही आता स्पष्ट झाले होते. मघाशीच तर दिला होता, आतापर्यंत 4 बॉक्स संपवलेत तुम्ही. असू दे, आता 5वा बॉक्स दे. तुला माझ्या टिश्यूचा काय इश्यू आहे कळत नाही. स्वतःच्याच शाब्दिक कोटीवर खुश होऊन राजेश हसला. मी म्हणून तुमचे सगळे नखरे सहन करते. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर कधीच तुम्हाला सोडून निघून गेली असती. सीमा टिश्यूचा बॉक्स त्याच्यासमोर आदळत म्हणाली. आजवरच्या संसारात सीमाने कितीतरी वेळा त्याला हे वाक्य ऐकवले होते, पण ते वाक्य तितकेच खरे होते याची जाणीव राजेशला होती. आपल्याला सहन करणे हे आपल्याला सुद्धा शक्य नाही हे त्यांनी आपल्या मनाशी कधीच मान्य केले होते, पण हे काही तो सीमाला बोलून दाखवणार नव्हता. त्याला सीमासारखी सहनशील बायको दिल्याबद्दल त्याने देवाचे मनोमन आभार मानले. दुसऱ्या दिवशी राजेशला जाग आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. रात्रभर त्याला छान झोप लागली होती. त्याला एकदम मोकळे मोकळे वाटत होते. कालच्या सर्दीचे नामोनिशाणसुद्धा उरले नव्हते. तो अंथरुणातून उठून बसला व त्याने छाती भरून एक दीर्घ मोकळा श्वास घेतला. त्याच्या हालचालीने त्याची बायकोसुद्धा जागी झाली. गुड मॉर्निंग सीमा, तो आनंदाने म्हणाला. गुड बॉडिग, सीमा पुटपुटली.